तो आज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। काय नेमकं या बैठकीमध्ये ठरलं, काय सूचना? शिवसेनेच्या येणाऱ्या काळात निवडणुका ज्या होऊ घातल्या त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगल्या पद्धतीचं यश या जिल्ह्यामध्ये मिळावं। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा शिलेदार त्या ठिकाणी बसावा, या तयारीसाठी संपूर्ण जिल्ह्यातले पदाधिकारी म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी सर्व कामाला लावले आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुका आपल्याला लढायच्या, जिंकायच्या। यानंतर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या येणाऱ्या काळात या 6 महिने संपूर्ण निवडणुकाचे जास्तीत जास्त ठिकाणी आपला विजय कसा होईल यासाठी प्रत्येक तालुक्यातील तालुका प्रमुखांना, उपतालुका प्रमुखांनी, शाखा प्रमुखांनी गाव लेवलवर कामाला लागावं या सूचना आम्ही आज या ठिकाणी दिल्या। काय वाटतं की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे तो आपल्या शिवसेनेचा होईल? जिल्हा परिषदचा अध्यक्ष होण्यासाठी आम्ही आतुरात प्रयत्न या ठिकाणी करू। जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेचा अध्यक्ष त्या ठिकाणी बसावं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, यासाठी आम्ही आतुरात प्रयत्न करून राहिलो आणि नक्की आमचा विश्वास आहे की त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष यावेळेस बसवणार। विधानसभेचा विचार केला तर जवळपास 6 जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या ताब्यात आहेत। एकच आपल्या महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे। अशा परिस्थितीमध्ये आता आगामी महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, काय वाटतं की तुम्हाला यश मिळेल? बघा, जर विधानसभेचा विचार केला आपण तर 6 पैकी 4 जागेवर आम्ही ताकदीने लढलो आणि बरोबरीने लढलो। त्यापैकी 1 जागा निवडून आली, परंतु 3 जागा ज्या पडल्या विधानसभेच्या त्या अगदी थोड्या मतांनी पडलेल्या आहेत। आणि लोकांचा कल आज जर बघितला तर तो महाविकास आघाडीच्या माध्यमाने आहे आणि महाविकास आघाडीच्या मागे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक, महिला ह्या महाविकास आघाडीच्या मागे बिलकुल ठामपणे उभे आहेत। आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जर युतीमध्ये लढलो तर सरासरी आम्ही 61 पैकी 38-40 जागा तर जिंकूच। आणि समजा आम्ही महायुतीत न लढता जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच लढलो तर आमच्या 30 ते 31 जागा 100% निवडून येण्याची आमची तयारी आहे। त्या पद्धतीच्या सगळ्या सूचना आज दिलेल्या आहेत आणि लोकांची तयारी आहे, आमच्या कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची तयारी आहे। एकंदरीत पाहिलं तर तुमचा जिल्हा परिषद अध्यक्ष तुमचा होऊ शकतो, प्रश्नच नाही। हे बिलकुल ठामपणे सांगू शकतो मी की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महाविकास आघाडी, आणि जर महाविकास आघाडी यदा कदाचित नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल, यात काही शंका नाही। काय वाटतं की कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? एकीकडे भाजपा दावा करते, शिवसेना शिंदेगड दावा करते की जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच होईल, तुमचा दावा राहील? बिलकुल, आज आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक, आढावा बैठक आज बुलढाण्यामध्ये झाली। जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। शाखांची बांधणी असेल, ग्राम पातळीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था कशा पद्धतीनं आपण ताकदीनं लढवल्या पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये जर लढायचंच आहे, पण जर स्वतंत्र लढायचं काम पडलं तर त्याची सुद्धा चाचपणी आम्ही आज या ठिकाणी केली। आणि अध्यक्ष असेल याचा विश्वास आम्हाला यासाठी आहे की घाटावरच्या महाविकास आघाडीच्या ज्या आपल्या विधानसभेच्या सीट्स आहेत त्या फार थोड्या मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे। तशी ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं पूर्वापार ही महाविकास आघाडीचीच ताकद या ठिकाणी आहे आणि आताही तो पराभव फार थोड्या मतांनी झालेला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची आणि पर्यायाने शिवसेनेची सत्ता आपल्याला या ठिकाणी दिसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।